वय विसरायला लावते ती भक्ती. कीर्तनाला गेले होते ऋषीचे आजी आजोबा आणि तिथे असंच देवाच्या नामात दंग होऊन अशी त्यांची फुगडी रंगली. त्यांचा प्रेम उत्साह पाहून मन खरंच खूप प्रसन्न झालं. कारण पहा नाही, ते भक्ती पण आहे, आनंद आहे आणि दोन्ही गोष्टी सोबत आहेत. ऋषीचे आजी आजोबा नेहमी सगळे सण उत्सव कीर्तन आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्या एकदम उत्साहाने साजरे करतात. आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहे. कधीच असा कोणत्या गोष्टीचा कंटाळा नाही. सगळं छानपैकी करतात ते नेहमी. ही आमची छोटी प्रिशू आणि तिची आजी. सध्या मुलांना मोबाईल सोडून निसर्गाच्या जवळ नेताना बघून खूप आनंद होतो आहे. कारण प्रिशूची आजी तिला कधीच मोबाईल देत नाही. तिकडे गेल्यावर गावी ती तिला वेगवेगळ्या गोष्टी शिकवते. निसर्गासाठी आपलं काय देणं लागतं, निसर्गाने आपल्याला काय दिलं आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी तिला कृतीतून पण सांगते आणि गोष्टीतूनही सांगते. प्रत्येक झाडासोबत तिची ओळख करून देते की हे झाड कसलं आहे, कधी येतं, काय. तिच्या वयोमानानुसार ती गोष्टी खूप मोठ्या आहे, पण तरीही प्रिशू त्या गोष्टी ऐकते सगळ्या तिच्या आजीच्या आणि शिकते पण. निसर्ग शेतीची आवड असली की या सगळ्या गोष्टींचं आपल्याला खरंच कौतुक वाटतं. म्हणजे आता हे पपईच्या झाडावरची फुलं, आजच्या छोट्या छोट्या पपया आल्यात त्या, आणि कसं आहे नाही का, आपण जे झाड लावतो त्याला जेव्हा पहिलं फूल येतं, फळ येतं, त्याचा आनंद वेगळाच असतो. ही आपली पूर्णपणे ऑर्गॅनिक पपई आहे आणि ही निसर्गाची किमया बघून खरंच मन भरून येतं. म्हणजे किती सगळ्या निसर्गाने आपल्याला किती किती गोष्टी दिल्यात की म्हणजे आपण तसा विचारही करू शकत नाही आणि त्या गोष्टी मोजूही शकत नाही. पिशूची आजी खरं तर कधी तिची मैत्रीण, कधी तिला निसर्ग शिकवणारी गुरु. आणि म्हणजे कसं आहे आमचं हे सगळं निसर्गासोबत आमचं कनेक्शन खूप आधीपासून, म्हणजे खूप लहानपणापासून. आम्ही जरी अगोदर शहरात राहत होतो तरीही प्रिशूच्या आजीने आमची जे काही नाते निसर्गाशी जोडूनच ठेवलं होतं काय कोणत्या ना कोणत्या प्रकारे. आमचं हे छोटं आणि सुखी जग